नितीन भाऊ नमस्कार. नमस्कार. प्रश्न असा होता की जे महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण चालू आहे आणि यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख हे आता सुद्धा शिवसेना गटात चालले अशी चर्चा आहे आणि जाणारे निश्चित आहे. काय असं तुम्हाला एक जिल्हा समन्वयक म्हणून असं काय कारण वाटू शकते? ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे काही नेते मंडळी आहे, हा. त्यांचे प्रवक्ते संजय राऊत आहे, त्यांची जे काही त्यांचे खासदार असतील, आमदार असतील, यांच्याशी जी वागणूक आहे, हा. संघटना म्हटल्याच्या नंतर संघटनेच्या नेतृत्वानं त्या ठिकाणी लोकात असलं पाहिजे, लोकात गेलं पाहिजे, लोकांशी संपर्क केला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या सुखात दुःखात त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. कार्यकर्ता ज्यावेळी खालच्या निवडणुका लढवते, माझी अपेक्षा फक्त तुमच्याकडून एवढी आहे की पद अधिकारी नाही, एक सामान्य नागरिक म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेची आपण बोलावं. मी तेच सांगत आहो. कार्यकर्त्याच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकाच्या काळामध्ये कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम हे नेतृत्वाने केलं पाहिजे. त्या निवडणुकामध्ये सहभागी झालं पाहिजे. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका झाल्या, राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचा प्रचार करण्याकरता गावोगावी फिरले, परंतु उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ते कुठच्या नगरपालिकेच्या प्रचारात दिसले का, कुठच्या जिल्हा परिषदच्या प्रचारात दिसले का? मग असं असताना कार्यकर्ते कोणाच्या बळावर लढतील आणि कोणासाठी लढतील? आणि त्यामुळं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या आमदारांची, खासदारांची, सगळ्यांची मानसिकता जी आहे ती अशा पद्धतीची आहे की नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी साथ देत नाही, आणि त्यामुळं जर नेतृत्व साथ देत नसेल तर आपण हे सगळं करायचं कोणासाठी? आणि म्हणून लोकांच्या समस्या सोडवता आल्या पाहिजे. या ठिकाणी विकासाचं राजकारण करणारं जे पक्ष आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशा पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी चढाओढ त्या ठिकाणी लागलेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे की विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी निष्क्रिय आणि निष्प्रभ ठरलेला आहे. असंही कुठेतरी चर्चेत येत आहे की यामध्ये बीजेपीचा फार मोठा हात आहे आणि खासदार हे 6 जे खासदार फुटलेले आहेत यांनी काहीतरी कोटी रुपये घेऊन हे विकल्या गेलेले आहे. यावर काय सांगू शकाल? नाही, हे पहा कसं आहे, आरोप करायला काही लागत नाही. आता तुम्ही माझ्याशी फोनवर बोलत आहात, तुम्ही उद्या माझी एखादी पॉझिटिव्ह बातमी लावली, बरोबर, तुम्हाला लोक म्हणतात की बा पॅकेज मिळालं, आणि तुम्ही एखादी माझी निगेटिव्ह बातमी लागली तर लोक म्हणतात की बा याला काहीतरी पैसे दिले नाही म्हणून लावली. त्यामुळे लोक काय म्हणतात असा नाही आहे. शेवटी मला सांगा, ओमराजे निंबाळकर हे म्हणजे एवढं मोठं घराणं आहे, राजघराणं आहे, बरोबर, त्याला काय 50 कोटी रुपये म्हणजे त्याच्यासाठी काय विषय आहे? असं पैशानं कोणाला विकत देता आलं असतं तर या देशाचं नेतृत्व अंबानी, अदानी यांनी त्या ठिकाणी पंतप्रधान झाले असते, असे खासदार विकत घेतले असते. असं नाही होत. त्या ठिकाणी कुठंतरी या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं या सर्व विषयामध्ये पक्ष नेतृत्व त्यांचं लक्ष देत नाही, आणि त्यामुळे त्यांची मानसिकता अशा पद्धतीची झालेली आहे. असं पैशानं जर विकल्या गेले असते तर त्याचं काय, 122 आमदार भारतीय जनता पार्टीचे 2.5 वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये होते. एक तरी आमदार फुटला का भाजपचा? नाही, सत्य आहे. हा, असं नाही. पैशानं जर असं फोडाफाडी करता आली असती तर कशाला लागलं असतं? प्रत्येक गोष्ट ही पैशानं होत नाही. या ठिकाणी एक प्रश्न अजूनही उपस्थित होतो की आम्ही वेद मीडियाच्या मार्फत संजय देशमुख यांना मुलाखत घेतली. त्यांचं म्हणणं आलं की सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही. मग आमचा प्रश्न लोकांचा उद्भवतो की बा तुम्हाला तेव्हा कळलं नाही का जेव्हा आपण निवडणुकीत उभे होता? पण तुम्ही या गोष्टीशी मी बिलकुल सहमत नाही, कारण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक वर्ष त्या ठिकाणी विरोधात काढले, आणि असं जर असतं तर आमच्या 122 पैकी अनेक आमदार त्या ठिकाणी सत्ता पक्षामध्ये सामील झाले असते महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर. बरोबर, असं विकासासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याची काही म्हणजे त्याच्याशिवाय विकास करू शकत नाही अशातला भाग नाही आहे. शेवटी आपले काय आयुध आहे याची माहिती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला असली तर तो आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करू शकतो. आणि असं असतं तर जी सत्ताधारी पार्टी आहे ती सातत्यानं त्या ठिकाणी निवडून आली असती. विकासाचा, सत्तेचा दुरान्वय असा काही संबंध नाहीये, परंतु जी स्थिती त्या ठिकाणी
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात झालेली आहे. त्या स्थितीमुळं त्या ठिकाणी आमदार आणि खासदारांची मानसिकता ही त्यांच्यासोबत काम करण्याची नाही आहे. जर तुम्ही खासदार आणि आमदाराच्या सुखादुःखामध्ये जर त्या खासदार आमदारांना विचारत नसाल, आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अग्रेसिव्हली काम करते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री एंटरटेन करतात, मुख्यमंत्री एका SMS वर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम करतात, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही दुःख असेल तर त्याला फोन करून विचारणा करतात. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर का समजा एखाद्या खासदाराची पत्नी एक्सपायर झाली आणि त्याला जर का फोन करून सांत्वनही करत नाही किंवा सांत्वनपर त्याच्या घरी भेटही देत नाही, तर मग तुम्ही नेतृत्व करण्याच्या लायकीचे कुठं आहात? हे मी नाही बोलत, त्यांच्या खासदारांनीच आरोप केला की माझ्या पत्नीचं निधन झाल्याच्या नंतर मला साधा फोन सुद्धा केला नाही किंवा मला सांत्वनपर भेट सुद्धा दिली नाही. निश्चित बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे 27 आणि 26 ला यवतमाळ वाशिम इथे एक सभा घेणार आहे. या सभेमुळे काय प्रभाव पडेल असं आपल्याला वाटते? हे सर्व हातातून गेल्याच्या नंतर केलेलं शहाणपण आहे. हे जर का त्यांनी पहिले सगळं लक्ष दिलं असतं तर ही स्थिती त्यांच्यावर ओढावली नसती. आणि आता काही फायदा नाही आहे. आता त्यांनी किती प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही पहा, एवढे मोठे 6 खासदार गेल्याच्या नंतर ज्या शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते एका आवाजावर त्या ठिकाणी एकत्र यायचे, कुठंतरी खासदाराचं प्रतिकात्मक आंदोलन जे केलं, पुतळे जाळले, त्याची शवयात्रा काढली, याला कुठंतरी 1500 कार्यकर्ते उपस्थित होते का? 50, 60, 70 कार्यकर्त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी निषेध होत नाहीये. आणि ते सगळी महाविकास आघाडी मिळून, एकटी शिवसेना मिळून नाही. आणि त्यामुळं कुठचाही जनाधार आता त्यांच्याकडे राहिलेला नाहीये. आणि त्यामुळं त्यांनी आता किती दौरे केले आणि काही केलं तर त्याचा विशेष काही प्रभाव त्या ठिकाणी पडणार नाही. बरं, मी एक दुसरा प्रश्न यवतमाळ जिल्ह्याचा घेतो. त्याआधी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जे फोडाफोडीचं राजकारण जे झालं 2014 पासून सुरुवात झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जॉईन झाले, तिथून ही सुरुवात झाली. 2.5 वर्षाचं मंत्रिपद होतं. पण आता जे फोडाफोडीचं राजकारण जे चाललंय, येणाऱ्या आगामी निवडणुकीत विधानसभेला काय वाटते, तुमची बीजेपी बहुमताने निवडून येईल का? कारण तुमची मुलाखत वेद न्यूजला 4-5 वेळा झालेली आहे, त्यामुळे सविस्तर तुमची बुद्धिमत्ता तेवढी स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही सांगू शकता. याबद्दल विधानसभेचं पुढचं चित्र काय राहील यावर काय सांगा? मी आता तुम्हाला यापूर्वी विचारलेल्या 1-2 प्रश्नाच्या उत्तरात तेच सांगितलं. भारतीय जनता पार्टी ही विकासाचं राजकारण करते. एक निवडणूक समाप्त झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून आम्ही पुढच्या 5 वर्षांना होणाऱ्या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं कॅडर इतकं मजबूत आहे, बूथ लेवल पर्यंतचं संघटन इतकं मजबूत आहे की भारतीय जनता पार्टी स्वतंत्र जरी लढली महाराष्ट्रामध्ये, येणाऱ्या काळामध्ये 200 जागा भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढून सुद्धा त्या ठिकाणी जिंकू शकते. एवढी भारतीय जनता पार्टीच्या ताकद आहे. बरं, तर आम्ही लास्टचा प्रश्न घेतो आणि थांबतो. मी निश्चित ही न्यूज देवेंद्र फडणवीस साहेब. आखरीचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विमाचा योजना प्रबंधित असताना हा यवतमाळ जिल्हा डावलण्यात आला, याबद्दल काय सांगताल? मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, मागच्या 1 महिन्यापासून जेव्हापासून पीक विमातून यवतमाळ जिल्हा वगळण्यात आलाय, तेव्हापासून मी असं जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे उमरखेड विधानसभेचे आमदार असतील, आमचे आर्णीचे आमदार असतील, सातत्यानं या सर्व विषयामध्ये प्रयत्न करत आहे. आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये वगळलेला यवतमाळ जिल्हा हा पुन्हा त्या ठिकाणी सामील होऊन यवतमाळ जिल्ह्याला 101% पीक विमा मिळेल. मी एक जबाबदार कार्यकर्ता या नात्याने एवढं सांगतो. आश्वासन आहे का शब्द आहे? नाही, यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पीक विम्यामध्ये 101% होईल. चला, शेतकरी बांधव आपण ऐकत आहात. आणि नितीन भाऊ, मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.